चालत आलेला हा भव्य देवी असा अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा 9वा दिवस। आजची जी कीर्तन रूपी सेवा केली ती हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज जळकीकर हे नाव त्यांच्या गावाचं आहे। आम्ही जेव्हा आमच्या रामकृष्ण नगरामध्ये कीर्तन असतं त्यांना जळकीकर या नावानंच आवाज देतो महाराज। तर असो, आज महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारची एक अमृतवाणी आपल्याला पाजलेली आहे। मुरंबी ग्रामस्थच नव्हे तर या सप्ताहासाठी इगतपुरी तालुक्यातून नामांकित अशा गावांतून आणि नाशिक जिल्ह्यातून या कीर्तन रूपी सेवेकरता गेल्या 9 दिवसापासून फक्त इथं मुरंबी गावात असं तीर्थक्षेत्र झालेलं आहे का खरोखर या मुरंबी गावाला तीर्थक्षेत्र कुठलं नाव दिलं तर वावगं ठरणार नाही। आणि या मुरंबी गावामध्ये गेल्या 9 दिवसापासून फक्त एकच गजर पंढरीचा पांडुरंग या नावानंच आजचा 9वा दिवस आपण कीर्तन रूपी सेवेतून तो साजरा करत आहोत। सारासार विचार करा उठावटी नाम धरा कंठी विठोबाजी या म्हणीप्रमाणे आज आपण आजचा 9व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा जळकीकर महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारे केली। पण मला आणखी एक आवर्जून सांगायचंय, मी महाराजांचं जेव्हा शिवचरित्र ऐकलेलं आहे, जेव्हा आता आपल्याला 10 मिनिटं महाराजांनी आपल्या शिवाजी महाराजांना बोलले या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठमोळ्या वातावरणामध्ये महाराजांचं 10 मिनिटं फक्त महाराजांनी त्यांचं जे काही कारकीर्द गाजवली जी जर आपण 9 दिवस जर ऐकली असती शिवचरित्र माध्यमातून, मी तर म्हणतो आज असं या मुरंबी गावामध्ये प्रत्येकाने जेव्हा महाराज बोलत असताना प्रत्येकाच्या अंगावर शहर येत असतात, शहर अशा प्रकारचे येत असतात। त्या ठिकाणी तरुणाच्या अंगात येतच असतात, परंतु ते माझ्या माय बहिणी जे बुजुर्ग माझ्या वडिलांच्या ठिकाणी असतील, माझ्या आजोबांच्या ठिकाणी असतील, अशा लोकांच्या अंगामध्ये शार उठून या कीर्तनाचा अतिशय चांगल्या प्रकारचा किंवा त्या शिवचरित्राचा अतिशय चांगल्या प्रकारचा नावलौकिक झाला असतो। असो शरीरयष्टी चालत राहणं। आज आपण हा रौप्य महोत्सव जो साजरा करतो असतो, प्रत्येक गोष्टीला एक हिस्ट्री असते। मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, परंतु मला 2 मिनिटं मी तुम्हाला 5-10 मिनिटं घेतो, 5-1 मिनिटं घेतोय। तर या आजचा रौप्य महोत्सव इतका मोठा साजरा होण्यामागे एक इतिहास आहे। याचं कारण आपल्या मुरंबी गाव हे मला वाटतं गेल्या 25 वर्षापूर्वी या मुरंबी गावची 300 ते 350 400 लोकसंख्या होती। ज्या वेळेस या मुरंबी गावात सप्ताह सुरू झाला 25 वर्षापूर्वी, तेव्हा या कीर्तनाला फक्त 101 लोक मोजून असायचे। याचं बीज रोपण कोणीतरी केलं पाहिजे, इवलेशे रोप लाविलेशे द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी। आज आपण जे पाहतोय हा वेलू कशामुळे गेला, वैकुंठवासी भिकाजी रामजी मते यांनी या सत्याचं बीज रोपण केलं, ग्रामस्थांनी केलं आणि हा आजचा आपला सप्ताह आपण इतका भव्य दिव्य पाहतोय। याचं बीज रोपण जे झालं त्याच्यामुळे आज आपण या सप्ताहाचं 25वा वर्ष रौप्य महोत्सव म्हणून साजरा करत असतो। ठीक आहे, असो, परंतु गेले 50 वर्षापासून काही गावांमध्ये सप्ताह भरत असेल, परंतु आपण ते म्हणतो ना मोठा वेलू झाला धर्तीवरी, परंतु आपल्या गावानं या गेल्या 25 वर्षापासून आजपर्यंत चांगल्या प्रकारचं नावलौकिक करून आजचा सप्ताह आपण साजरा करत आहोत। आणि अतिशय चांगल्या प्रकारचं या मुरंबी गावातील गोर गरीब असो श्रीमंत असो यांच्या सर्व योगदानातून इथं कोणाचे नाव घेतलं जात नाही किंवा कुठलं काही केलं जात नाही, तर सर्वांच्या योगदानातून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं या सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे।